सर्व भारतीयांना प्रजासत्ताक दिनाच्या लक्ष शुभेच्छा। आज 77वा प्रजासत्ताक दिन आज देशभरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये साजरा होतोय। मी आपल्या या लाईव्हच्या माध्यमातून आपणासमोर काही भूमिका मांडू इच्छितो। आज प्रजासत्ताक दिन आहे आणि देशभरामध्ये प्रजासत्ताक दिन साजरा केला जातोय। आपल्याला सर्वांना माहित आहे 26 नोव्हेंबर 1949 या दिवशी या देशाला विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधान या देशाला अर्पण केलं आणि आज म्हणजेच 26 जानेवारी 1950 या दिवशी या देशामध्ये हे भारतीय संविधान लागू झालं। याच्यातनं समता, स्वातंत्र्य, बंधुता, न्याय आणि अभिव्यक्ती या सगळ्या मूल्य ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या माध्यमातून या देशाला, या देशातील नागरिकांना मिळाली। 26 जानेवारी 1950 या दिवसापासून या देशामध्ये कायद्याचं राज्य आलं आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट 26 जानेवारी 1950 पासून या देशांमध्ये निवडणुका चालू झाल्या आणि या देशातील जो 21 वर्ष ज्याचे पूर्ण झालेले आहेत, 18 वर्ष ज्याचे पूर्ण झालेत, अशा 18 वर्षा पुढील मतदारांना मतदानाचा अधिकार मिळाला। त्या मतदानाच्या अधिकाराच्या माध्यमातून लोकांना वन मॅन वन वोट वन व्हॅल्यू हा संदेश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिला। गेल्या 77 वर्षामध्ये आपण सर्वजण मतदान करत आहोत आणि ज्या लोकांना आपण निवडून देतोय ते लोक ज्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला मतदानाचा अधिकार दिला, ज्यांनी या देशामध्ये कायद्याचं राज्य आणलं, ज्यांनी समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय या पंचसूत्रीवर हा देश चालू झाला, ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला मला जे सर्वस्व दिलंय, माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिलाय, त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आपण विसरतोय का? ज्या लोकांना आपण मतदान केलं, ज्या लोकांचं आपण सरकार बनवलं, ज्या लोकांना आपण पंतप्रधान केलं, ज्या लोकांना या राज्याचं मुख्यमंत्री केलं, ज्यांना आपण मंत्री केलं, ज्यांना आमदार केलं, ज्यांना खासदार केलं, हीच लोक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे मतदानाचा अधिकार दिलाय त्या अधिकाराचा वापर करून तुमच्या माझ्या मतांवर ही लोक आज राजा बनतायत आणि ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला मला जो अधिकार दिलाय, जे सर्वस्व दिलंय, त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आज आपण आजच्या दिवशी आम्ही आता पाहतोय सकाळपासून जे शासनाचे प्रशासनाचे जे कार्यक्रम होत आहेत त्या कार्यक्रमांमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो दिसत नाहीत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलंय त्या संविधानाचा उल्लेख केला जात नाही। ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला मला जी मानवी मूल्य दिलीत ती मूल्य आपण विसरतोय आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सुद्धा विसरतोय। मित्रांनो, हे का होतंय? तर ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला मला मतदानाचा अधिकार दिलाय तो योग्य रीतीने आपण वापर करताना दिसत नाहीत। ज्या लोकांना मतदान करतोय ते मनुवादी विचारांचे आहेत, जे विषमतावादी विचारांचे आहेत, जे जातीवादी लोक आहेत, अशा लोकांना आपण मतदान केल्यामुळं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे तुम्हाला मला जो अधिकार दिलाय त्या अधिकाराची ती लोक पायमल्ली करतायत। आज मोठ्या प्रमाणामध्ये शासनाचे प्रशासनाचे कार्यक्रम होत आहेत परंतु तिथे बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो ठेवला जात नाही। ही फार मोठी शोकांतिका आजच्या या 26 जानेवारीच्या निमित्तानं या ठिकाणी दिसते। म्हणून माझ्या भारतीय नागरिकांना नम्र आव्हान आहे, विनम्र असं आव्हान आहे की आपण ज्यांनी तुम्हाला मला अधिकार दिलेत, ज्यांनी तुमचे माझे सर्वस्व तुम्हाला दिलंय त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आपण वंदन केलं पाहिजे। म्हणून आजच्या या 26 जानेवारीच्या निमित्तानं मी आपल्या तमाम भारतीयांना, तमाम मतदारांना, तमाम नागरिकांना सांगतोय की मित्रांनो, ज्यांनी तुम्हाला मला अधिकार दिलेत, ज्यांनी तुम्हाला मला सगळं सर्वस्व दिलंय त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आजच्या या प्रजासत्ताक दिनी आपण आठवण ठेवली पाहिजे। त्यांच्या विचारांचा, संविधानाचा आपण गुणगौरव केला पाहिजे। एवढं या ठिकाणी आजच्या या प्रसंगी सांगतोय। धन्यवाद। जय संविधान, जय हिंद, जय भारत। धन्यवाद।